नमस्कार. 4 चमचे सुकं खोबरं भाजून घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं. त्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे. 2 मोठे टोमॅटो दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता त्याची प्युरी तयार करून घेतली. मी सुकं खोबरं घेतले, त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. 2 चमचे तेल गरम करून घेतलं. 1 चमचा जिरं घालून जिरं छान फुललं की त्यामध्ये एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. कांदा परतत असताना त्यामध्येच आपल्याला छोटा अर्धा चमचा हिंग घालून तोही कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. कांदा हलका तांबूस रंगावरती परतून झाल्यावर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालून अर्धा मिनिटभर आपल्याला फोडणीमध्ये मसाले परतून घ्यायचे. आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते आपल्याला घालून तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण जी टोमॅटोची प्युरी केली ती सुद्धा आपल्याला घालून तेल सुटेपर्यंत चांगली ती परतून घ्यायची. असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून गेलं की आपला रस्सा जो आहे ना तो चांगला तयार होतो. छान भाजीला चव येते. इथे छान तेल सुटलेलं आहे. आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. मी 1 पेला पहिलं पाणी घालून घेतलं. ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार केलं त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा मी घालून घेतलं आणि अजून मी अर्धा पेला इतपत पाणी घातलेलं आहे. 1 चमचा मीठ घालून घेतलं. मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इथे मी 1 वाटी एवढं बेसन घेतलंय. 1 कांदा बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. 2 चमचे कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला हे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून भजीप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय. पिठामध्ये जास्तही पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालून घ्या. जास्तही पीठ सैल करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही. तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे. आपल्या रश्श्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे. 2 मिनिटं मी चांगलं उकळून घेतलंय. वडे घालताना गॅस कमी ठेवून आपल्याला वडे साईजमध्ये छोटे छोटे घालून घ्यायचेत. शिजल्यावरती ते अजून साईजमध्ये मोठे होतात. वडे किंवा तुम्ही बेसन भजी म्हणाल ते घातल्या अजिबात आपल्याला चमचा लावायचा नाही, तर वरती तरंगायला लागले की तुम्ही ते पुन्हा रश्श्यामध्ये वर खाली मिक्स करून घ्या. 10 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेले. इतपत हा मी रस्सा सैल ठेवलेला आहे. ही भाजी थंड झाली की ह्याचा रस्सा जो आहे ना तो अजून थोडा दाटसर होतो. तुम्ही ही बेसन कांदा भाजी पोळी, भाकरी, भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून तुम्हाला भाजी ही मी सर्व करून दाखवली. बेसनचे भजी किंवा बेसन वडे करताना त्यामध्ये कांदा घाला. पीठ आहे वड्याचं ते एकदम सैल व एकदम घट्टही करू नका. प्रकार दुसरा, इथे मी वांगी धुवून पुसून घेतलेत. वांग्याचा जो वरचा देठाकडचा भाग आहे तो थोडासा मी साईडने काढून त्याचं देठ आहे ते सुद्धा अर्ध मी काढून घेतले. देठं मोठी आहेत म्हणून. इथे सगळ्या वांग्याची मी अर्धी देठं अशी काढून घेणार आहे. वांगं आपल्याला मध्ये कट करून घ्यायचंय. मध्ये कट करताना एकदम जास्त कट करायचं नाही. खालून 1.5 ते 2 इंच मी असंच राहू दिलंय. एकदम खालपर्यंत आपल्याला हे वांगं कट करायचं नाही. एका वांग्याचे मी 4 भाग असे करून घेतलेत. आतमध्ये कीड आहे की नाही हे पहिलं आपल्याला कट केल्यानंतर चेक करून घ्यायचंय. सगळे वांगी मी कट करून घेतले. वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे. आपल्याला वांग्याला आतमधून मीठ चोळून घ्यायचंय. चांगलं मी असं आतमध्ये मीठ चोळून घेतलंय. सगळ्या वांग्याला आपल्याला असं बोटाने मीठ चोळून घ्यायचंय. ज्यांना वांग्याची भाजी नाही आवडत ना त्यांना जरी तुम्ही ही भाजी खायला दिलात तर अगदी चाटून पुसून भाजी खातील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील, इतकी चवीला छान होते. मी 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून जिरं छान फुललं की वांगी आपली आहेत ती घालून परतून तेलामध्ये घेतली. आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून गॅस एकदम कमीच ठेवून आपल्याला ही वांगी अर्धवट अशी शिजवून घ्यायची आहेत. मी गॅसवर एका साईडला वांगी ठेवली, दुसऱ्या साईडला आपण मसाला तयार करूया. 1 चमचा तेल घालून 2 कांदे पातळ लांब असे उभे चिरून घेतले, ते घालून घेतले. कांदे परतत असताना त्यामध्ये अर्धा इंच आलं, 7-8 लसणीच्या पाकळ्या घालून आपल्याला कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचंय. कांदा छान परतून झालेला आहे. ह्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचंय. मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय. तुम्ही अर्ध सुकं खोबरं किंवा अर्ध ओलं असं सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही संपूर्ण ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. कांदा खोबरं भाजत असतानाच आपण वांगे सुद्धा चेक करायची आहेत कितपत ती शिजली. आपल्याला जास्त वांगे नाही शिजवायचे तर अर्धवट शिजवायचे.
झाकणावरती मी पाणी ठेवलं होतं. पाणी ठेवल्यामुळे वांगी जी आहेत ना ती खाली करपणार नाही. मी मध्येच सुद्धा एकदा झाकण काढून ही वांगी वर खाली करून घेतली होती. आपली वांगी अर्धवट अशी शिजली गेलेत, मऊ झालेत, हलकासा वांग्याला डाग सुद्धा आलेले आहेत. इथे आता कांदा खोबरं सुद्धा आपलं भाजून झालंय. आपण हिरव्या वाटणातली खारी वांगी करत आहोत, त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये मिरच्या घालायच्यात. आपण ह्यामध्ये मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही. इथे मी 4 मिरच्या मध्ये तोडून घातल्यात. मिरच्या लांब होत्या त्यामुळे मी ह्या तोडूनच घातलेल्या आहेत. तुम्हाला मिरच्या कमी जास्त तिखट जेवढं आवडत असेल त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्येच मिरची आणि कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायची. मसाला थंड झाला की मिक्सरला थोडंसं पाणी घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. इथे आता मिक्सरला वाटण तयार झालेलं आहे. आता आपल्याला शेवटी 2 चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे. मिक्सर आपल्याला शेंगदाणे घातल्यावर एकदाच फिरवायचा आहे. शेंगदाण्याची पेस्ट करायची नाही. तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तो सुद्धा तुम्ही 1 चमचा किंवा 2 चमचे एवढा घालू शकता. पण मिक्सरला फिरवू नका. तुम्ही मसाला तयार केल्यावर नंतर तो कूट घातला तरी सुद्धा चालेल. 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये मी 1 कांदा बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. छोटा अर्धा चमचा हिंग घालून कांदा परतून घेतला. कांदा परतत असतानाच त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर नुसतीच वरून घालण्यापेक्षा फोडणीमध्ये घातली की भाजीला चव छान येते. इथे आता हलका सोनेरी रंगावरती कांदा सुद्धा परतून झालाय. तयार केलेलं वाटण आपल्याला घालून तेल सुटेपर्यंत गॅस कमी ठेवूनच आपल्याला परतून घ्यायचंय. उन्हाळ्यामध्ये मसाल्याचं जेवायला खूप कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही अशी हिरवा वाटणामधली एकदा खारी वांगी करून बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी सुद्धा मी मसाल्यामध्ये घालून घेतले. तुम्हाला रस्सा कितपत दाटसर पाहिजे, सैल पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. 1 चमचा मीठ घातले, चवीनुसार मीठ घालून घ्या. 1 चमचा गरम मसाला घातलाय. गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे, त्यामुळे ह्या भाजीला अजूनच छान चव येते. तेलावरती परतून घेतलेली वांगी आता आपल्याला घालून घ्यायची. वांगी घालून आपल्याला आता ह्यावरती झाकण ठेवून गॅस कमी ठेवूनच 5 ते 6 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनिटांमध्येच गॅस कमी ठेवून मी ही भाजी शिजवून घेतली. तुम्ही बघाल तर आपली भाजी चांगली शिजली गेलेली आहे. वांगी जर चांगली शिजली तर भाजीला अजून छान चव येते. वांगी छान मऊसूत अशी शिजली गेलेली आहे. इथपत मी हा सैल रस्सा ठेवलाय. गॅस बंद करून घेतला. आपली इथे खारे वांग्याची हिरव्या वाटणातली भाजी तयार झाली. प्रकार 3रा, मी काळे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते. आपल्याला आता ह्यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी घालायचंय. काळे वाटाणे शिजायला वेळ लागतो, ते कमी वेळामध्ये कमी शिट्ट्यामध्ये शिजावे ह्यासाठी पाव चमचा मीठ, 1 छोटा चमचा तेल घालून घेतलंय. मीठ आणि तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. कुकरला 5 शिट्ट्यामध्ये आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे. मी इथे तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून 2 कांदे पातळ लांब असे उभे चिरून घेतले. त्याबरोबर 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घालून कांदा भाजून घेतला. 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, 5-6 काळी मिरी, 4 लवंगा घालून 1 मिनिटभर भाजून घेतलं. मी इथे अर्धा वाटी सुकं खोबरं आहे ते घालून छान असं कांद्याबरोबर सोनेरी रंगावरती भाजून घेतलेलं आहे. कांदा खोबरं भाजून झालंय, थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आपले वाटाणे सुद्धा 5 शिट्ट्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता छान मऊसूत असे शिजले गेलेले आहेत. आता आपल्याला ह्यामधले 4 चमचे एवढे वाटाणे एका डिशमध्ये काढून घ्यायचे. आपल्याला हे वाटाणे सुद्धा मिक्सरला फिरून ह्याची पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची. त्यामुळे काळ्या वाटाण्याच्या भाजीला चव छान येते. इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतले. 1 मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. कांदा आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना छोटा अर्धा चमचा मी हिंग घालून घेतला. कांदा आपला इथे छान परतून झाला, त्यामध्ये मी 2 चमचे एवढी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घालून अर्धा मिनिटभर परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये सुखे मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालून अर्धा मिनिटभर फोडणीमध्ये आपल्याला सुके मसाले परतून घ्यायचे. मसाले परतून झाले. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो छान मऊ झाला, आपण तयार केलेलं वाटण आहे ते पण आपल्याला घालून मिक्स करायचंय. वाटण मिक्स करतानाच आपण जे काळे वाटाणे 4 चमचे मिक्सरला फिरवून घेतले ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे. आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. वाटण आपलं छान तेल सुटेपर्यंत परतून झालंय.
आपले शिजलेले काळे वाटाणे आहेत ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत। भाजी तुम्हाला कितपत सैल पाहिजे, दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा भाजीमध्ये घालून घेतले, मिक्स करून घेतलं। आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। मी 1 चमचा एवढं मीठ घातलंय, तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या। मीठ घालून मिक्स करून आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचंय। झाकण ठेवताना थोडंसं ओपन ठेवायचं। गॅस मध्यम ठेवून मी ही भाजी 5 मिनिटं चांगली शिजवून घेतली। शेवटी गरम मसाला घालायचा। गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा। गरम मसाला घालून मिक्स करून पुन्हा आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। फोडणीमध्ये कांदा परतून झाल्यावर तुम्ही हवं असल्यास 1 चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा भाजीला चव छान येते। आपली इथे काळ्या वाटाण्याची भाजी म्हणा किंवा काळ्या वाटाण्याचा सांबार छान तरीदार रस्सेदार असं तयार झालेला आहे। प्रकार चौथा, शिमला मिर्च धुवून पुसून घेतले। शिमला मिरची एकदम बारीक कट करायची नाही, तर मी अशा चौकोनी अशा फोडी करून घेतल्या। 1 चमचा तेल घालून आपल्याला ही मिरची छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे। रोज 30-30 शिमला मिरचीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ह्या पद्धतीमध्ये शिमला मिरचीची भाजी करून बघा। तेलावरती हलके डाग येईपर्यंत मी ही भाजी परतून घेतली। त्याच तेलामध्ये अजून 1 चमचा तेल घालून मी अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं छान फुललं की 1 कांदा घालून हलका तांबूस रंगावरती हा परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच मी त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली। आलं लसूणची पेस्ट घालून सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर चांगली परतून घ्यायची। आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा गेला पाहिजे। मी आता 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला। टोमॅटो आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे। अर्धा चमचा लाल तिखट घेतले। लाल तिखट सुद्धा आपल्याला फोडणीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होते तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करूया। त्यासाठी मी इथे 4 चमचे गोड दही घेतले, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बेसन घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही पेस्ट अशी तयार केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। दही सुद्धा फोडणीमध्ये फाटण्याची शक्यता राहत नाही। टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे। आपण तयार केलेली पेस्ट आहे दह्याची, ती आता आपल्याला घालून घ्यायची। दह्याची पेस्ट घालताना गॅस एकदम कमी ठेवूनच ही पेस्ट फोडणीमध्ये मिक्स करून घ्या। तुम्ही जर गॅस बंद करून मिक्स करून घेतली तरी सुद्धा चालेल। मी इथे गरम पाणी घालून घेतले। गरम पाणीच आपल्याला घालायचंय, त्यामुळे भाजीला छान अशी तरी येते। पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला रस्सा कितपत सैल पाहिजे, दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या। मी 1 पेला एवढं पाणी घालून मिक्स करून घेतलंय। आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या। किचन किंग मसाल्यामुळे भाजीला चव छान येते। मसाला मीठ मिक्स करून घेतले। आपल्याला एकच वाफ ह्या भाजीला काढून घ्यायची आहे। अशी वाफ काढून घेतली की भाजीचा रस्सा छान होतो। एकच वाफ काढून घेतली, झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेतलं। तेलावरती परतून घेतलेली मिरची आहे ती आपल्याला घालून भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची। शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही। मी 1 पेला पाणी अजून घालून भाजी 5 मिनिटं शिजवून घेतली। आपली मिरची छान शिजली गेली। रश्श्यातली शिमला मिरचीची भाजी आपली तयार झाली। 1 चमचा एवढं आपण बेसन घातलंय। बेसन घातल्यामुळे रश्श्याला दाटसरपणा येतो। प्रकार 5वा, मी इथे 1 कप एवढं बेसन घेतले। ज्या कपाने आपण बेसन घेतले त्याच कपाने आपल्याला पाणी सुद्धा घालून घ्यायचंय। म्हणजे आपल्याला 1 कप बेसनला 1.5 कप एवढं पाणी घालायचं आहे। हे प्रमाण आहे ह्या रेसिपीचं, ते अगदी बरोबर आहे। 1 कप बेसनला 1.5 कप पाणी। पाणी घालून आपल्याला बेसनच्या गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे आपल्या गुठळ्या सगळ्या मोडून आपलं इथे बॅटर तयार झालंय। त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ, तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या। छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतली। हळद आणि मीठ आपल्याला या बेसन पिठामध्ये पहिली मिक्स करून घ्यायची। हळद आणि मीठ आपल्या बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घालून आपल्याला पाणी न घालता मिक्सरला छान दरदरीत असं हे फिरवून घ्यायचं आहे। मी तवा गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालून घेतलंय। 1 मोठा कांदा पातळ असा लांब चिरून घेतला, तो घालून घेतला। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
कांदा भाजताना मी इथे गॅस मध्यम ठेवलेला आहे. कांदा भाजत आला की नंतर आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशोप घालून 1 मिनिटभरासाठी गॅस कमी ठेवून आपल्याला भाजून घ्यायची. धने बडीशोप 1 मिनिटभर आपण चांगली भाजून घेतली की ह्यामध्ये आपण 1 वाटी एवढं सुकं खोबरं घालणार आहोत. ह्या रेसिपीसाठी मी सुकं खोबरं आहे ना ते थोडंसं जास्त घेतले, त्यामुळे अगदी चवीला खूप छान लागते. आणि तुम्ही एकदा बनवलात तर मी खात्रीने सांगते तुम्ही परत परत बनवाल. घरात बनवताना त्याचा सुवास इतका छान दरवळतो की ते कधी खातोय असं आपल्याला होऊन जातं. ते इथे आता आपल्याला खोबरं पण कांद्याबरोबरच भाजून घ्यायचं आहे. मी इथे सुकं खोबरं घेतलंय, तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता, पण सुक्या खोबऱ्याने रेसिपीला खूपच छान अशी चव येते. कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं तयार झालंय, थंड करून घ्यायचं आहे. इथे मी पॅनमध्ये 1 पळी एवढं तेल घालून घेतले, त्यामध्ये पाव चमचा एवढं जिरं घातलं. जिरं छान फुललं की अगदी छोटा अर्धा चमचा एवढा हिंग घालून घेतला. थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आपण पाटवडी आणि त्याबरोबर खाण्यासाठी रस्सा तयार करत आहोत. कोणी याला पाटवडी म्हणतात तर कोणी याला थापी वडीसुद्धा म्हणतात. जे आपण हिरवी मिरची लसूण मिक्सरला फिरवून घेतली ते वाटण घालून आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे ना तो निघून गेला पाहिजे. इथे आता 1 मिनिटभरासाठी मी हे परतून घेतलंय. आपलं बेसनचं पीठ जे आपण तयार करून घेतलंय ना ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. घालताना गॅस आपल्याला इथे एकदम कमी ठेवायचं आहे. चमच्याने पीठ असं मिक्स करून मगच घालून घ्यायचं आहे. घातलं की लगेचच आपल्याला ते चमच्याने असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे अजिबात ह्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत. अगदी एकसारखं हे पीठ आपलं छान असं तयार होतं. आपण 1 कप बेसनला 1.5 कप पाणी घेतले, त्यामुळे अगदी हे परफेक्ट असं प्रमाण आहे. आपली पाटवडीसाठी हे बेसन जे आहे ना ते व्यवस्थित अगदी तयार झालंय. गॅस कमी ठेवूनच 1 मिनिटासाठीच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे एक वाफ आपल्याला काढून घ्यायची. मी इथे 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढून घेते. आपल्या इथे पाटवडी करण्यासाठी पीठ आहे ना बेसन पीठ ते तयार झालेलं आहे. हे बेसन पीठ तयार करण्याआधीच मी ताटाला ना तेल लावून ठेवलं होतं. ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची, म्हणजे गरम गरम झाल्या झाल्या लगेचच आपल्याला हे ताटामध्ये घालता येतं. हे पीठ गरम असतानाच ताटामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे आपल्या पाटवड्या अगदी व्यवस्थित तयार होतात. इथे आता हे सगळं पीठ मी घालून घेतलंय. वाटीला सुद्धा खालच्या साईडने थोडासा तेलाचा हात मी लावून घेतला होता. पीठ एकसारखं सरळ करून घेतलंय. किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून आपल्याला गार्निश करायचं आहे. तुम्हाला ज्या लहान मोठ्या ज्या साईजमध्ये वड्या कट करायच्या त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कट करून घ्या. आपण जेव्हा पाटवडी करतो तेव्हा त्यामध्ये जिरं फोडणीला घातलं. तुम्ही जिऱ्याबरोबर अर्धा चमचा सफेद तीळसुद्धा घालू शकता. सफेद तीळ घातल्यावर सुद्धा वड्या दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण अजून छान लागतात. तुम्हाला जर पाटवडीमध्ये तीळ घालायला आवडत असल्यास तुम्ही ते घालू शकता. काढताना वडी ताटातून तुम्ही बघू शकता अगदी किती व्यवस्थित आपल्या वड्या ज्या आहेत ना ते निघत आहेत. ताटाला आपलं हे पीठ जराही चिकटलेलं नाही. ह्यावरूनच तुम्हाला समजेल की आपली ही पाटवडी थापी वडी आपली अगदी व्यवस्थित ह्या तयार झालेल्या आहेत. जास्तही जाड आपल्याला ह्या ठेवायच्या नाही व एकदम पातळी करायच्या नाही. इतपत मी अशी याची साईज ठेवलेली आहे. अगदी सहज सगळ्या वड्या आपल्या व्यवस्थित निघून येत आहेत. तुम्ही ह्या जेवताना अशा सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही ह्याबरोबर रस्सा घालून तशाही तुम्ही खाऊ शकता. तर मी तुम्हाला ह्याबरोबर खाण्यासाठी रस्साही कसा करायचा तो दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे एवढं तेल घालून घेतलंय. ह्या रस्स्यासाठी तेल थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे. तुम्हाला जर तेल कमी घालायचं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथे कमी करू शकता. 1 कांदा जेवढा जमेल तेवढा मी बारीक असा चिरून घेतला, तो घालून घेतला. कांदा परततानाच आपल्याला ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून फोडणीमध्येच आपल्याला ती परतून घ्यायची. कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा अशी फोडणीत घातली जसा आपण करणार आहे तो चवीला अजून छान होतो. अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातली, ती पण आपल्याला 1 मिनिटभर एवढी परतून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्यामध्ये सुके मसाले घालायचे. त्यासाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतले, छोटा अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली.
ह्यामध्ये मी अजिबात कांदा लसूण मसाला घालणार नाही, तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि अधिक चवीला चांगला रस्सा कसा बनवायचा ते दाखवत आहे. जो कांदा खोबरं आपण भाजून घेतलं होतं त्याचं वाटप मी इथे करून घेतलं होतं, ते घालून घेतलं. आपल्याला ते सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण जेव्हा आपण परततो तर तुम्हाला असं वाटत असेल की खाली चिकटत आहे, तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे एवढं पाणी घालायचं आणि ते पाणीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला हे वाटप चांगलं परतता येतं. वाटपाला तेलसुद्धा अगदी छान सुटतं. आपण ह्यामध्ये सुकं खोबरं जास्त थोडंसं घातलेलं आहे ना, त्यामुळे ह्या रश्श्याला अगदी चव खूप छान येते. आपण धने बडीशॉप घातलेली आहे. ह्याला जेव्हा उकळी येते ना, ह्याचा सुगंध अख्ख्या घरात दरवळतो. इतकं हे रस्सा चवीला छान होतो. पाणी घालताना सुद्धा आपल्याला ह्यामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे तरी खूप छान येते. इथे मी 1 ग्लास पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आहे. मसाला म्हणजे जे वाटप आपण परतून घेतलं आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी अजून अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलं. मीठ घालून आपल्याला मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे. मी इथे चांगली उकळी आल्यावरती नंतर 1 चमचा एवढा गरम मसाला घातला. गरम मसाला घालून आपल्याला मिक्स करून ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे झाकण ठेवल्यामुळे गरम मसाल्याचा जो स्वाद आहे ना, तो ह्या रश्श्यामध्ये चांगला उतरतो आणि रस्सा चवीला अजून छान होतो. म्हणून गरम मसाला आपल्याला रश्श्याला उकळी आली, छान 2 मिनटं रस्सा उकळला की नंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर मी झाकण ठेवलं, पण झाकण ठेवताना सुद्धा मी थोडंसं ते ओपन ठेवलं होतं. त्यामुळे रस्सा बाहेर ओतू जात नाही. आपला इथे रस्सासुद्धा अगदी छान तयार झाला आहे. पाटवडीसुद्धा आपली तयार झाली. तुम्ही ही पाटवडी अशी सुद्धा खाऊ शकता किंवा जर तुम्हाला रश्श्याबरोबर खायची असेल तर तुम्ही असा रस्सा बनवून ही पाटवडी रश्श्यासोबत सुद्धा खाऊ शकता. आपली इथे पाटवडी आणि त्यासोबत खाण्यासाठी रस्सासुद्धा तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.